आता इथून मागे कागलचा विकास कोणी केला? इथून मागे कागलचा विकास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ साहेब यांची गेली 15 वर्ष झाल्या अबाधित सत्ता आहे. मला जेव्हापासून कळतं सर्वांगीण चेहरा बदलला की नामदार मुश्रीफ साहेब. मुस्लिम पार्टी युती झाली, कट्टर प्रतिस्पर्धी होते त्यांनी आता एकत्र आले. मग त्या युतीचा म्हणजे जनतेवर कसा परिणाम होईल? पॉझिटिव्ह होईल की निगेटिव्ह होईल? जनता साथ देईल त्यांना, काय वाटतं? 100% त्याचा परिणाम सकारात्मक होईल. कारण का कोणत्याही शहराला किंवा कोणत्याही नागरिकाला की विकासाचाच ध्यास असतो. आणि जर दोन्ही बाजू ज्या होत्या म्हणजे एक पक्ष असायचा एक विरोधी पक्ष असायचा कागलच्या राजकारणात गटाचं राजकारण असायचं, ते जर गट एकत्र येऊन कागल शहराच्या विकासाचे काम करत असतील तर ह्याहून चांगली बाब जनतेसाठी अजून काय असणार. त्यामुळं पूर्वीपेक्षा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल आणि कुठलेही अडथळे येणार नाही. म्हणजे टीका कुठल्याही विकासावर टीका किंवा हे होणार नाही का, आणि त्या विकासाला आणि विकास कामांना गती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.